दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती परिसरातील विमान अपघात प्रकरणाला 4 महिने उलटूनही सीआयडीने कोणताही प्रगती अहवाल सादर न केल्याने संतापलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तपास होणार नसेल तर सीआयडी कार्यालयाला टाळे लावा अशी घणाघाती टीका केली आहे। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर होऊनही भाजपमध्ये जुने निष्ठावंत की पक्षात आलेले आयाराम यापैकी कोणाला संधी द्यायची यावरून उमेदवारीचा सस्पेन्स आणि पेच अद्याप कायम आहे। केंद्र सरकारच्या कडक निर्बंधांनुसार जिल्ह्यात पाईपलाईनद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा होणाऱ्या तब्बल 2500 ग्राहकांचे घरगुती एलपीजी सिलेंडर कनेक्शन 3 महिन्यात बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी दिले आहेत। गडहिंग्लज वडरगे रोडवरील हाळलक्ष्मी नगरातील रहिवासी व शेती क्षेत्रात प्रस्तावित कचरा डेपो आणि दफनभूमीचे आरक्षण रद्द करण्यासाठी नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत आज प्रांत कचेरीवर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमधील मेकॅनिक आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या 67 विद्यार्थ्यांची पुणे येथील नामांकित जॉन डियर इंडिया कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे।